प्रश्न क्रमांक 1. गरम पाण्याने अंघोळ केल्याने कोणता त्रास होऊ शकतो? तुमचे पर्याय आहेत: ए. त्वचा कोरडी होते, बी. ताप येते, सी. वजन वाढते, डी. भूक न लागणे. बरोबर उत्तर आहे ए. त्वचा कोरडी होते. प्रश्न क्रमांक 2. भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली? तुमचे पर्याय आहेत: ए. महात्मा गांधी, बी. पिंगली व्यंकय्या, सी. जवाहरलाल नेहरू, डी. सुभाषचंद्र बोस. बरोबर उत्तर आहे बी. पिंगली व्यंकय्या. प्रश्न क्रमांक 3. मान दुखणे हे कशाचे लक्षण असू शकते? तुमचे पर्याय आहेत: ए. नस दबणे, बी. स्नायूंचा ताण, सी. संधिवात, डी. वरील सर्व. बरोबर उत्तर आहे डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 4. भाजलेली हळद आणि तूप खाल्याने कोणता त्रास कमी होतो? तुमचे पर्याय आहेत: ए. खोकला, बी. पोटदुखी, सी. डोकेदुखी, डी. ताप. बरोबर उत्तर आहे ए. खोकला. प्रश्न क्रमांक 5. पायाला वारंवार गोळे येणे हे कशाची कमतरता दर्शवते? तुमचे पर्याय आहेत: ए. कॅल्शियम, बी. विटॅमिन डी, सी. पोटॅशियम, डी. वरील सर्व. बरोबर उत्तर आहे डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 6. लाल कुंकू कोणत्या पदार्थापासून तयार केले जाते? तुमचे पर्याय आहेत: ए. हळद, बी. माती, सी. मीठ, डी. साखर. बरोबर उत्तर आहे ए. हळद. प्रश्न क्रमांक 7. सतत डोळे चुरचुरणे कशाचे लक्षण असू शकते? तुमचे पर्याय आहेत: ए. डोळ्यांचा कोरडेपणा, बी. ॲलर्जी, सी. स्क्रीनचा जास्त वापर, डी. वरील सर्व. बरोबर उत्तर आहे डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 8. पावसात भिजल्यानंतर लगेच काय खाणे टाळावे? तुमचे पर्याय आहेत: ए. थंड पेये, बी. कच्चे सॅलड, सी. पालेभाज्या, डी. वरील सर्व. बरोबर उत्तर आहे डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 9. दालचिनीचा तुकडा खाल्याने कोणता त्रास कमी होतो? तुमचे पर्याय आहेत: ए. मधुमेह, बी. सांधेदुखी, सी. सर्दी खोकला, डी. वरील सर्व. बरोबर उत्तर आहे डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 10. गोळी घेतल्यानंतर कोणते फळ खाणे टाळावे? तुमचे पर्याय आहेत: ए. केळी, बी. द्राक्ष, सी. लिंबू, डी. सफरचंद. बरोबर उत्तर आहे सी. लिंबू. प्रश्न क्रमांक 11. सतत झोप येणे कशाचे लक्षण असू शकते? तुमचे पर्याय आहेत: ए. मधुमेह, बी. बद्धकोष्ठता, सी. थायरॉइड, डी. पोटाचे विकार. बरोबर उत्तर आहे सी. थायरॉइड. प्रश्न क्रमांक 12. कोणत्या पालेभाजीमुळे शरीर मजबूत होते? तुमचे पर्याय आहेत: ए. पालक, बी. मेथी, सी. चवळाई, डी. वरील सर्व. बरोबर उत्तर आहे डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 13. गुलकंद खाल्याने कोणता त्रास कमी होतो? तुमचे पर्याय आहेत: ए. सांधेदुखी, बी. बद्धकोष्ठता, सी. मधुमेह, डी. कावीळ. बरोबर उत्तर आहे बी. बद्धकोष्ठता. प्रश्न क्रमांक 14. भोपळा खाल्याने कोणता त्रास कमी होतो? तुमचे पर्याय आहेत: ए. ताप, बी. मधुमेह, सी. क्षयरोग, डी. बद्धकोष्ठता.
बरोबर उत्तर आहे बी मधुमेह. प्रश्न क्रमांक 15. कोणत्या वनस्पतीचा रस डोळ्यांसाठी उपयुक्त मानला जातो? तुमचे पर्याय आहेत ए त्रिफळा, बी तुळस, सी कोरफड, डी वरील सर्व. बरोबर उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 16. दिल्लीपूर्वी भारताची राजधानी कोणती होती? तुमचे पर्याय आहेत ए मुंबई, बी कोलकाता, सी चेन्नई, डी पुणे. बरोबर उत्तर आहे बी कोलकाता. प्रश्न क्रमांक 17. चपातीवर तूप लावून खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? तुमचे पर्याय आहेत ए सांधेदुखी, बी बद्धकोष्ठता, सी मधुमेह, डी वरील सर्व. बरोबर उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तुमचे पर्याय आहेत ए एकनाथ शिंदे, बी देवेंद्र फडणवीस, सी अजित पवार, डी उद्धव ठाकरे. तर मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर काय आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.